नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या महाराष्ट्रामध्ये जे आहे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत, त्या पार्श्वभूमीवरती जे अनेक नेते जे आहेत निवडणुका लढविण्यासाठी रिंगणात उतरणार आहेत। त्यासोबत जे आहे भाजपकडनं काही लोकांची नावं देखील जाहीर केली गेली आहेत। तर महाराष्ट्रामधील लोकांची जी जागा वाटण्याचा जो तिढा आहे तो सोडविण्यासाठी अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये आले होते। परंतु आता या सर्व घटनांमध्ये जे आहे प्रहार संघटनेचे अध्यक्ष व त्यासोबत आमदार असणारे आमदार बच्चू कडू यांनी जे आहे खूप धक्कादायक असं वक्तव्य केलं आहे। बोलत असताना पत्रकारांसोबत ते म्हणाले की आपल्याला जमलंच तर याच्या काही काळामध्ये भाजपच्या चिन्हावरती जे आहे एकनाथ शिंदे व त्यासोबत अजित पवार यांची लोक निवडणूक लढताना दिसतील। म्हणजे लोक फक्त अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांचे असतील, परंतु या ठिकाणी ज्या निवडणुका आहेत भाजपचे चिन्ह म्हणजे कमळ या चिन्हावरच निवडणुका लढवतील, अशा प्रकारचं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले। त्यामुळे या गोष्टीची सर्वच ठिकाणी चर्चा होत आहे। त्यासोबत अजित पवार व एकनाथ शिंदे यांना जवळ बोलून गोड बोलून त्यांचा गळा कापला की काय किंवा त्यांचा गेम केला की काय भाजपने, असं बोललं जात आहे। आमदार बच्चू कडू यांच्या त्या वक्तव्यानंतर सर्वांचंच लक्ष या गोष्टीकडे मोठ्या प्रमाणात लागून आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा।